गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर डायमेन्शनल ॲनालिसिसचं जे थर्ड अप्लिकेशन आहे तर ते आज आपण बघणार आहोत. ओके, तर बघा जे डायमेन्शनल ॲनालिसिसचं थर्ड अप्लिकेशन आहे ते आहे डिड्युसिंग रिलेशनशिप अमॉंग द फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज मधले जे रिलेशन आहेत ते कशामध्ये, तर पहा जे फिजिकल रिलेशन असतात तर फिजिकल रिलेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्याच लेक्चरमध्ये. तर फिजिकल रिलेशन म्हणजेच काय असतात, फॉर्म्युले. फिजिकल रिलेशन म्हणजेच काय असतात, फॉर्म्युले. ठीक आहे, तर मग फॉर्म्युले काय इंडिकेट करत असतात, तर फॉर्म्युले इंडिकेट करत असतात रिलेशनशिप. फॉर्म्युले काय इंडिकेट करत असतात, रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज using different laws. ठीक आहे, जर ह्या फिजिकल क्वांटिटीज असतात तर या फिजिकल क्वांटिटीज मधलं जे काही रिलेशन असेल तर ते फॉर्म्युला एक्सप्रेस करत असतो. आणि हा जो फॉर्म्युला येत असतो, रिलेशनशिप येत असते, तर ते येत असते डायरेक्टली लॉज वरून. कशावरून येत असते, लॉज वरून. रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज युझिंग डिफरंट लॉज. ओके, तर पहा बऱ्याच सायंटिस्टनी काय दिलेले आहेत, लॉज दिलेले आहेत. सपोज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते ते असते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, तर मग या केसमध्ये फिजिकल क्वांटिटीज मासेस, फोर्स आणि हे डिस्टन्स आहे, राईट. लेंथ आहे, मास आहे आणि फोर्स आहे, ह्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग हे जे रिलेशन सांगणारा हा एक फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला कशावरून आला, तर हा जो फॉर्म्युला आहे तर हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरून आला. म्हणजेच ह्या डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, या डिफरंट फिजिकल क्वांटिटीज मधलं रिलेशन हे कोण सांगत असते, फॉर्म्युला सांगत असतो. मग ही रिलेशन कशा प्रकारे आहे, तर रिलेशन कशाला म्हणतात बघा. तर इथं समजून राहिलं की या दोन प्रोडक्टचा, या दोन मासेसचा काय इथं प्रोडक्ट आहे, हे झालं रिलेशन. ओके, रिलेशन काय म्हणते की त्या दोन ऑब्जेक्ट मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, तर प्रोडक्ट ऑफ देअर मासेस एवढंच असेल, प्रोडक्ट असेल, हे रिलेशन आहे. ओके, म्हणजे हा जो फोर्स असेल हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला राहील, तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहील या दोघांच्या प्रोडक्टला, मासेसच्या प्रोडक्टला. आणि इनव्हर्सली कशाला राहील, तर त्या दोघांच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. ठीक आहे, तर हे रिलेशन आहे, हे काय आहे, रिलेशन. ओके, म्हणजेच इनव्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल, प्रोडक्ट, इनव्हर्स. ओके, म्हणजे याला काय म्हणतात, सर्व रिलेशन. आणि हे जे रिलेशन आहे तर हे रिलेशन आपण यावरून पण फाइंड करू शकतो बाय युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा जो थर्ड यूज आहे तर त्या थर्ड यूज वरून पण तुम्ही हे रिलेशन फाइंड करू शकता की कशा प्रकारे प्रोपोर्शनल आहे, कशा प्रकारे हे सर्व गोष्टी प्रोपोर्शनल आहेत. ठीक आहे, तर बघा आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि कशा प्रकारे रिलेशन फाइंड आउट करतात तर हे बघू आपण. ठीक आहे, तर पहा क्वेश्चन अशा प्रकारे विचारला जातो तुम्हाला. आपण आज 1 ते 2 एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल बघा, द कायनेटिक एनर्जी is depend on mass and its velocity. Deduce its relation. ओके, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन विचारला जातो. म्हणजेच कायनेटिक एनर्जी हे दोन फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. कायनेटिक एनर्जी इज डिपेंड ऑन मास अँड इट्स वेलोसिटी. तर आता रिलेशन तुमच्या पुढे झाला असेल डायरेक्ट फॉर्म्युला की E = 1/2 mv², राईट. ओके, E = 1/2 mv² और E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m × v². आला ना, म्हणजे हे इथं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, बघा आता हे कशा प्रकारे प्रूव्ह होते. एक वेळ मला बघू द्या सर्व स्क्रीन येत आहे की नाही आहे. ओके, पूर्ण स्क्रीन येत आहे आपल्या मोबाईल मध्ये. तर बघा, मग आता हे जे प्रॉब्लेम आहे तर हे स्टेप टू स्टेप बघा आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू. सोल्युशन मध्ये पहा, नाव गिवन दॅट kinetic energy is depend on
mass is depend on mass and velocity, right ना? Yes, right. Is depend on mass and velocity. मग कशा प्रकारे लिहायचं बघा. That is kinetic energy is equal to m power a or x पण लिहिलं तरी चालते and v power b and v power b. ओके, लक्षात इथपर्यंत ठीक आहे. आता समोरची स्टेप बघा काय पहा. बऱ्याच बुक मध्ये हे जे डायमेन्शनल अनालिसिसचे ऍप्लिकेशन हे खूप जास्त क्रिटिकल पद्धतीने लिहिलेले आहेत. ठीक आहे, म्हणून इथं मी एकदम तुम्हाला साध्या आणि शॉर्टकट ट्रिक मध्ये याचं एक्सप्लेनेशन देतो. बघा आता काय करायचं पुढे. आता कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन काय आहे बघा. एनर्जी कोणती पण असू द्या, कायनेटिक, पोटेन्शियल, सोलर कोणती पण असू द्या, एनर्जीच्या डायमेन्शन ह्या सेमच राहतात, राईट ना. मग डायमेन्शन काय आहे L2 m1 t मायनस 2 L2 m1 t मायनस 2 बरोबर आहे. इक्वल टू इकडे काय आहे मास आहे म्हणजेच m1 पॉवर काय आहे a लिहून घ्या लक्षात, काही अडचण नाही. ओके, इनटू पुढे काय आहे व्हेलॉसिटी डायमेन्शन L1 m0 t मायनस 1. ओके, पॉवर काय त्याची b, पॉवर काय आहे त्याची b एवढी पॉवर आहे. ओके, जाऊ समोर पुन्हा L2 m1 t मायनस 2 इक्वल टू आता a ने याला मल्टिप्लाय करा 1 ला काय येईल m पॉवर a, काय येईल m पॉवर a, राईट. ओके, त्यानंतर b ने या पूर्ण न्यूमरेटर या पूर्ण बेसच्या पॉवरला मल्टिप्लाय करून घ्या, काय येईल मग l पॉवर b m पॉवर 0 into b 0 and t पॉवर b मायनस b. आला काही अडचण नाही, काही अडचण. जाऊ समोर पुन्हा आता काय येईल मग इथं L2 m1 t मायनस 2 इक्वल टू m पॉवर a. ओके, इंटू ठीक आहे. आता डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तरी चालते. आता बेसेस सेम आहेत. आता बघा L आहे का इथं नाही आहे L, मग डायरेक्ट लिहून घ्या L पॉवर b m0 प्लस a 0 प्लस a that is m पॉवर a. ओके, अँड t पॉवर मायनस b, t पॉवर मायनस b. ठीक आहे, आपल्याला इथं हेच रिलेशन सांगतात. ए आणि बी काय सांगत असतात रिलेशन सांगत असतात, म्हणजेच आपल्याला यावरून व्हॅल्यू कशाची फाइंड करायचे ए आणि बी ची फक्त. आता कम्पेअर करा फक्त बाय कम्पेअरिंग L पॉवर 2 L पॉवर b. इथं एक असं समजून राहिलं की अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी of the dimension this physical equation is correct, so that the dimension of each term in that physical equation is same. म्हणजेच पॉवर काय असायला पाहिजे तिथं सेम असायला पाहिजेत. म्हणजे b ची किती व्हॅल्यू असेल L च्या पॉवर एवढी, दॅट इज b इक्वल टू किती आली 2 आली, हे मिळाली b ची व्हॅल्यू 2. ठीक आहे, त्यानंतर a ची पॉवर किती मिळेल 1. बस झालं काम आपलं संपलं. a आणि b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, म्हणजेच आपलं काम खतम. ठीक आहे, आणि यावरून पण तुम्ही फाइंड करू शकता मायनस बी इक्वल टू मायनस 2, हेन्स बी इक्वल टू 2. यावरून पण बी ची व्हॅल्यू किती मिळेल 2 मिळेल. ठीक आहे, हेन्स बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ a and b in equation 1 we get kinetic energy is equal to m power 1 that is 1 and v square. हे झाली कायनेटिक एनर्जी मधलं रिलेशन, हेन्स प्रूव्ह. ओके, मग आता तुम्ही म्हणत असाल की सर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर 1/2 mv स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना. मग हो, तो जो कायनेटिक एनर्जी मधला 1/2 हा जो फॅक्टर आलेला आहे, तर हा फॅक्टर कसा आलेला आहे तर बाय परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट डायमेन्शनल अनालिसिस. तुम्हाला हे जे फॅक्टर आहेत न्यूमेरिकल फॅक्टर हे कसे कॅल्क्युलेट करतात या रिलेशन मधले हे सांगत नाही. इथपर्यंत तुम्ही सॉल्व्ह केलं तरी तुमचा आन्सर करेक्ट. ओके, अँड हिअर दिस इज आन्सर.
किती सोपी आहे, एकदम इझी आहे. ओके, आलं लक्षात. आता बघू आपण आपलं नेक्स्ट. आता बघू आपण आपलं नेक्स्ट. पहा, स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. हे आलं लक्षात. थोडस इझी असा फॉर्म्युला होता हा. त्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम घेऊ आपण. एक प्रॉब्लेम मी पुन्हा घेतो इथं. त्यानंतर जे नेक्स्ट आहे तर ते नेक्स्ट थोडंफार काहीतरी असं कॉम्प्लिकेटेड आहे. तर ते थर्ड कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देईल. ठीक आहे, बघा आता. त्यानंतर करू इरेज. ओके, फॉर्म्युल्यामध्ये काही जास्त चेंज नाही. द पोटेन्शियल एनर्जी इज डिपेंड ऑन mass acceleration due to gravity and height. Okay, deduce relation between them. ओके, पाहता करतो हे सर्वच सर्व इरेज. थोडंसं व्यवस्थित जर आपण स्टेप टू स्टेप जर गेलो तर जे आन्सर आहे तर ते ॲक्युरेट निघते. बघा स्टुडंट्स, सध्या आता ऑनलाईन आहे तर ऑनलाईन तुम्ही जास्तीत जास्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. बरेच विद्यार्थी आता जी होमवर्क सॉल्व्ह करण्याची जी एक क्वांटिटी आहे, बरेच विद्यार्थी आता होमवर्क सेंड करून देत आहेत. ओके, म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि बरेचसे विद्यार्थी मला जे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत तर त्यावर ऍक्टिव्ह दिसतात. ठीक आहे, तर त्यांनी पण थोडीफार काळजी घ्यायची आता आणि होमवर्कवर कॉन्सन्ट्रेट करायचं. आपली जी एनर्जी आहे तर ती चांगल्या ठिकाणीच व्यस्त म्हणजे गेली पाहिजे. ठीक आहे, तिथंच आपली एनर्जी गेली पाहिजे. जर समजा तुम्ही इतर ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये जर एनर्जी घालवसाल तर ती योग्य नाही आहे. ठीक आहे, बघा. Potential energy is depend on mass, acceleration due to gravity and height. ठीक आहे, काय फाइंड करायचं, फक्त एबीसी फाइंड करायचं आपल्याला. करू सॉल्व. ठीक आहे, पहा आता कशा प्रकारे येईल. डायरेक्ट कशा प्रकारे याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 1. बघा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला L2m1t-2. कोणती पण एनर्जी असू द्या, सेमच डायमेन्शन राहील. मास आहे, मासची डायमेन्शन m ची पॉवर 1 पॉवर a इंटू ऍक्सलरेशन आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सलरेशन L1 m0 t-2 पॉवर b इंटू h म्हणजेच हाईट म्हणजेच L1 म्हणजेच L1 पॉवर c. हाईट आहे, लेंथ आहे, तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. ठीक आहे, करा हा गुणाकार व्यवस्थित. आता काय येईल, L2 m1 t-2 इक्वल टू m ची पॉवर a. ठीक आहे, इंटू ह्या b ने मल्टिप्लाय करून काय येईल, L ची पॉवर b, m ची पॉवर 0 अँड t ची पॉवर -2. t पॉवर -2 सॉरी -2 ने b ला मल्टिप्लाय करा म्हणजेच -2b. काय येईल, -2b इंटू काय पुढं हाईट, दॅट इज L ची पॉवर c. L ची पॉवर c. ठीक आहे, बघा मग आता काय येईल, L2 m1 t-2 इक्वल टू, घ्या आता मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करून. L पॉवर काय येईल, b प्लस c. L पॉवर काय येईल, b प्लस c येईल, बरोबर आहे ना. हा, m पॉवर काय येईल a आणि t पॉवर काय येईल -2b. काय येईल, -2b. लक्षात. आता हे इक्वेशन आहे, हे काय करायला लागतात, फक्त सॉल्व्ह करायला लागतात. बघा
b plus c equal to 2, a equal to 1, a equal to 1, a equal to 1 and minus twice b equal to minus 2. ठीक है, that is b equal to 1, b equal to 1 येईल, a equal to 1 आला आणि c आला, फक्त टाकून द्या b ची व्हॅल्यू यामध्ये. हेन्स b plus 1 equal to 2, हेन्स b equal to also 1. म्हणजेच जे b ची व्हॅल्यू आहे a b आणि c च्या व्हॅल्यू, a b आणि c च्या व्हॅल्यू ह्या काय मिळाल्या आपल्याला बघा. a equal to 1 मिळाला डायरेक्ट, मायनस 2 दॅट इज b equal to पण मिळाला 1 आणि इथं आता बघा b plus c, b plus c, b किती आहे 1 plus c equal to 2 दॅट इज c equal to 1. ठीक आहे, म्हणजेच a b आणि a equal to 1, b equal to 1 and c equal to 1. ठीक आहे, तिन्ही व्हॅल्यू काय मिळाल्या, सेम मिळाल्या. मग टाकून द्या ह्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 वी गेट काय मिळेल मग आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू m पॉवर 1 g पॉवर 1 अँड h पॉवर 1. हेन्स पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू डायरेक्ट कशा प्रकारे लिहू शकतो, mgh. हे झालं आपलं रिलेशन. ओके, दिस इज आन्सर, दिस इज आन्सर. ओके, लक्षात किती सोपी आहे, फक्त एबीसीच्या व्हॅल्यू इथं अशा प्रकारे फाइंड कराव्या लागतात. हेन्स पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh आहे ना, हाच फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा पाक अशा प्रकारे डिड्यूस झाला. फक्त आपल्याला माहिती काय होतं की पोटेन्शियल एनर्जी इज डिपेंड ऑन मास, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड हाईट h, एवढ्याच गोष्टीवर डिपेंड होतं. लक्षात. आता हे झाले 2 प्रॉब्लेम. आता एक लास्ट मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो. ठीक आहे, तर बघा तो काय आहे, द टाइम पिरियड बघा. आता आपण स्पेशलच घेऊ, हे ॲज इट इज लिहून टाकतो मी, जसं हे लिहून घ्या तुम्ही, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आता तुम्हाला मी डायरेक्ट इथं होमवर्क साठी प्रॉब्लेम देतो, इथं लिहितो ॲज अ डीपीपी म्हणून, डेली प्रॉब्लेम प्रॅक्टिस. ठीक आहे, 1 म्हणजे एकच देतो. ठीक आहे, द टाइम पिरियड बघा, द टाइम पिरियड ऑफ पेंडुलम is depend on length of the pendulum and acceleration due to gravity. एक वेळ मला चेक करू द्या नीटच्या बुक मध्ये. बघा आता थोडस हा जो पेंडुलम आहे हा कोनिकल पेंडुलम घेतला मी, आपल्या नेटच्या बुक मध्ये सिंपल पेंडुलम आहे. ठीक आहे, तर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन मास ऑफ द बॉब, लेंथ ऑफ द स्ट्रिंग अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, ओके. तर बघा द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा कोनिकल पेंडुलम साठी घेतला होता मी, तर हा आता इथं सिंपल पेंडुलम आहे. The time period of simple pendulum is depend on length of the pendulum, acceleration due to gravity and mass of the bob. Okay, mass of the bob. पेंडुलम माहिती आहे तुम्हाला काय आहे, तर अशा प्रकारची एक दोरी असते आणि त्याला एक हेवी बॉब, ओके, त्याला काय केलेला असतो, सस्पेंड केलेला असतो आणि तो पेंडुलम तो ऑसिलेशन परफॉर्म करतो, तर त्याला काय म्हणतात, पेंडुलम असं म्हणतात. ठीक आहे, तर हे डीपीपी तुम्हाला आज सॉल्व्ह करून मला पाठवायचं आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आला म्हणजे समजून चला की तुमचं डायमेन्शन अनालिसिसचं जे थर्ड यूज आहे, अप्लिकेशन आहे, ते तुमचं ॲक्युरेट झालं. ठीक आहे, तर बघा स्टुडंट्स, करा आजचं हे होमवर्क सॉल्व्ह आणि मला सेंड करा. ओके,
डायमेन्शनल अनालिसिसचे जे लिमिटेशन्स आहेत तर ते लिमिटेशनचा पण मी तुम्हाला एक फोटो सेंड करून देतो, ठीक आहे. तर ते लिमिटेशन्स तुम्ही व्यवस्थित वाचा, तुम्हाला इझिली समजून जातील. सिलेबसमध्ये आहेत बट एवढा काही इम्पॉर्टंट असा टॉपिक नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन केले ह्या तीनही अप्लिकेशन्स त्यावेळेसच मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. तर तुम्ही आता पुन्हा त्याचे लिमिटेशनचा एक मी तुम्हाला एक इमेज सेंड करतो, तर ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा सर्व अप्लिकेशन झाल्यानंतर फायनली. ओके, तर त्यामध्ये हेच आहे की हा जो फॅक्टर होता इथं कायनेटिक एनर्जी मधला, इथं एक्सप्लेन करतो मी लिमिटेशन्स. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/2 mv², ठीक आहे, इक्वल टू 1/2 m × v². हा जो फॅक्टर होता 1/2 हा न्यूमेरिकल फॅक्टर इथं आपण फाइंड करू शकत नाही बाय युजिंग थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस, ठीक आहे. हे एक लिमिटेशन. सेकंड काय होतं की v² इक्वल टू u² प्लस ट्वाइस as, हे राईट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. इथंच हे प्रूव्ह करू शकतो आपण डायमेन्शनल अनालिसिस वरून की हे करेक्ट आहे. बट ज्यावेळेस v² इक्वल टू u² मायनस ट्वाइस as घेऊ तेव्हा पण हे इक्वेशन फिजिकली करेक्टच दाखवते. हे पण काय त्याचं एक डिसएडव्हान्टेजेस आहे, ठीक आहे. तर पहा, अशा प्रकारे हे आजचं आपलं लेक्चर. तुम्ही जो होमवर्क दिलेला आहे आज मी DPP ते तुम्ही आज मला व्यवस्थित सॉल्व्ह करून सेंड करा. ओके, थँक्यू.